हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मुंबई लॉ स्टडी. आज आपण बघणार आहोत थर्ड इयर LLBचे विद्यार्थ्यांनी ज्यांनी कॅप राऊंडचा फॉर्म भरला आहे 3 इयर्स LLBच्या ॲडमिशनसाठी. त्याच्यासाठी एक अपडेट आलेली आहे. तर आता आपण बघू शकतो CET सेलच्या ह्या पोर्टलवर जाऊन की कॅन्डिडेटवर तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल 3 इयर्स LLB और 5 इयर्स LLB. तर तिथे तुम्ही 3 इयर्स LLBच्या LLBवर तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे काय नोटिफिकेशन आलेली आहे ती दिसेल. हे बघा, आता आपण करत आहोत 3 इयर्स LLB. त्याच्यानंतर बघा तुम्ही इथे तुम्हाला एक पोर्टल नवीन पेज ओपन होईल आणि तिथे तुम्हाला दिसत आहे की पब्लिश झालेली आहे 1 जुलैला, म्हणजे परवाही पब्लिश झालेली आहे. आणि हे नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला एक्सटेन्शन मिळालेलं आहे कॅप राऊंड रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरण्यासाठी, जे की 30 जून लास्ट डेट होती. तर आता ही 1 जुलै ते 8 जुलै लास्ट डेट आहे. सो सगळ्यांनी पटपट आपले फॉर्म पूर्ण करा. जर कोणाचं अपलोड करायचे डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिले असतील, कोणाचा फॉर्म इनकम्प्लीट असेल किंवा काही फी भरली नसेल, तर जे काही तुमचं राहिलेलं असेल, पेंडिंग असेल किंवा अजूनही कोणी फॉर्म भरायचा विचार केला नसेल, तर ही एक खूप चांगली संधी आलेली आहे तुम्हाला चालून की अजून थोडंसं एक्सटेन्शन मिळालेलं आहे. सो तुमचा फॉर्म फिल करा, कंप्लीट करा, पे करा. आणि इथे 8 जुलै दिलेली आहे, पण मी तुम्हाला सांगेन की 5 तारखेपर्यंत ही सगळी प्रोसिजर करा. बिकॉज शेवटचे जे 2 दिवस असतात तेव्हा ही वेबसाईट जी असतात ती खूप जॅम होत असते. तिथे तुम्ही व्यवस्थित वेबसाईट हँडल करू शकत नाही, कारण एकाच वेळी ॲट अ टाईम भरपूर सगळे विद्यार्थी ही वेबसाईट यूज करतात. त्यामुळे काय होतं की ही वेबसाईट तुमचा फॉर्म पुढे जात नाही. समटाईम्स इट हॅपन्स की तुम्ही फी पे केली आहे आणि तिथे तुमचे पैसे डिडक्ट झालेले आहेत, बट तिथे टेक्निकली तुम्हाला दाखवलं जात नाही की फीज इज नॉट पेड असं येतं तिथे. त्यामुळे फॉर्म इज इनकम्प्लीट असं येतं आणि टेक्निकल एररमध्ये तुम्हाला कोणीही हेल्प करू शकत नाही. CET सेल पण तुम्हाला हेल्प करू शकत नाही त्यांच्याकडे जोपर्यंत पेची रिसिप्ट जात नाही तोपर्यंत. हां, तुम्हाला पैसे परत मिळतात ती गोष्ट वेगळी, पण तुमची वेळ गेलेली असते, डेडलाईन निघून गेलेली असते, मग त्याचा काय उपयोग. सो इट्स बेटर की तुम्ही 5 तारखेपर्यंत तुमची जी काही कामं असतील ह्या कॅप राऊंड रजिस्ट्रेशनबद्दल ती सगळी कंप्लीट करा. फी पे करून तुमचा फॉर्म कंप्लीट फिल करा. त्याच्यानंतर कॅप राऊंड रजिस्ट्रेशन 8 तारखेला झाल्यानंतर थोडेफार दिवस जातील, तुम्ही जवळजवळ 15 दिवस समजा. त्याच्यानंतर मग तुमची दुसरी प्रोसेस चालू होणार. आता दुसरी प्रोसेस म्हणजे नक्की काय, आता फॉर्म फिल केल्यानंतर पुढे काय होणार, काय काय प्रोसिजर असतील. तर काही जणांना माहीत नसतं की कॅप राऊंड नंतर काय असतं. काही जणांना वाटतं की कॅप राऊंडमध्येच आता तुम्हाला ॲडमिशनची लिस्ट येईल, तर नाही. कॅप राऊंड नंतर तुम्हाला अशी प्रोसिजर असते की तुमचा फॉर्म व्हेरीफाय केला जातो. त्याच्यानंतर अल्फाबेटिकली मेरिट लिस्ट येते. त्या कॅटेगरीनुसार तुमचं त्याच्यात नाव असलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट तुम्हाला अशी होते की तिथे जर तुमचं काही राहिलं असेल किंवा तुमचं नाव आलं नसेल तर एक ग्रीव्हियन्स विंडो येतो. जर तुमचं नाव आलं नसेल तर मग तुम्हाला ते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. त्याच्यानंतर मग परत एक मेरिट लिस्ट येते आणि कॉलेज ऑप्शनचा फॉर्म चालू होतो. कॉलेज ऑप्शनचा फॉर्म भरायचा. त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉट होतं. कॉलेज अलॉट झाल्यानंतर जर तुम्हाला ते आवडलं तर ते तुम्ही फ्रीज करा. जर तुम्हाला ते नाही आवडलं तर बेटरमेंट ऑप्शन करा. म्हणजे सेकंड राऊंडला तुम्हाला कुठलं तरी कॉलेज लागू शकतं. त्याच्यानंतर मग तुम्हाला जर सेकंडमध्येही नाही लागलं तर थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला उरलेल्या जागाचा शेवटचा राऊंड असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जागा मिळते. त्याच्यानंतरही एखाद्याचं जरी नाही झालं थर्ड राऊंडमध्ये तर एक इन्स्टिट्यूशनचा शेवटचा राऊंड असतो, ज्याला मॅनेजमेंट राऊंड म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही मॅनेजमेंटची फीस भरून ॲडमिशन घेऊ शकता. 8 जुलैपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन समाप्त होणार आहे. त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या प्रोसिजरमधून जाऊन तुमचं ॲडमिशन 1 सप्टेंबरपर्यंत कंप्लीट होईल. तर अशी ही तुमची पूर्ण प्रोसिजर आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.